पण आज जो कार्यक्रम उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल अधिकची माहिती काय द्या? सर्वात अगोदर तर मी श्री श्री रविशंकरजी महाराज यांचे नतमस्तक होऊन नतमस्तक होऊन प्रणाम करतो प्रवक्त्यांना सर्वप्रथम. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा कार्यक्रम होता आमचा. 23 तारखेला सुरुवात झाली आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाची आमच्या, आणि आज जवळपास 5वा दिवस आहे. 6 दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि 5वा दिवस झाला. आणि आजच्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच होता की आपल्या आजूबाजूला कुठं जर कचरा गर्दा काहीतरी असं जिथं असं परिसरामध्ये घाण झालेला आहे, कुठं चांगलं सेवा करण्यासाठी कुठं आपल्याला काय मिळू शकते सेवा, चांगल्या पद्धतीने साफसफाई कुठं करू शकतो, तर सगळ्या ग्रुपनी मिळून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ठरवलं की मंदिराच्या ठिकाणी अर्धापूर नगरीमधल्या महादेव मंदिराच्या ठिकाणी आपल्याला बरंचसं साफसूफ करण्यासाठी ड्रीप वगैरे झाडासाठी बसवण्यासाठी बरेच दिवसापासून आम्ही या परिसरात बघल्यावर झाडं वगैरे वाळत होते, झाडाला पाणी पुरत नव्हतं आणि साफसफाईसाठी चांगलं ठिकाण भेटलं. त्याच्यामुळं आम्ही इथलं ठिकाण निवडून आर्ट ऑफ लिव्हिंगचा आपला जे उद्देश आहे सेवा देण्याचा, श्री श्री शंकराचार्य महाराज यांच्या उद्देशातून साफसफाई आणि जे बुद्धिमत्तेची शक्ती वाढवणे आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून फ्री सेवा, आणि त्याच्यातून उद्देश कुठलाही म्हणजे त्याच्यात कमाईचं नाही, कुठला काही मार्ग नाही, फक्त एवढाच उद्देश आहे की चांगले माणसं घडले पाहिजे आणि बुद्धिमत्तेची क्षमता वाढली पाहिजे आणि आपण चांगलं काय देऊ शकतो. आणि त्याच्यात योगा प्राणायाम जे आम्ही या 5 दिवसात अनुभव घेतलेला आहे त्याच्यातून आम्हाला एवढ्या टीमला चांगलंसं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि त्याची मदतीनं आम्हाला बघायला भेटलं की बुद्धीमध्ये विकासामध्ये शांत राहण्यामध्ये फारसं खूप शांत वाटलं वातावरण. आणि आमचा चिडचिडपणा स्वभावात 5 दिवसात फारसा फरक पडला आणि सरांचं मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचा एवढाच उद्देश होता की परिसर साफ करायचा, सगळ्यांनी मिळून एवढाच उद्देश होता आमचा. यापुढे अजून काही आता उद्याचा कार्यक्रम आहे आमचा शेवटचा. उद्या आमचा योगासनाचा 5-5:30 वाजताचा कार्यक्रम आहे आमचा सकाळचा देशमुख मंगल कार्यालयामध्ये. तर तिथं सर्वांना मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून जितके लोक येऊ शकतात गुरुजीचा अनुभव घेऊ शकता, येऊन 8 ते 9 साडेनऊ वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार आहे. तिथं आम्ही फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सगळ्याला विनंती करतो की या कार्यक्रमाचा 100% येऊन लाभ घ्या आणि याच्यात जी प्रसन्नता मिळते आपल्याला ते तुम्ही आपण येऊन डायरेक्टली पाहू शकता. सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या तारखेमध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा. येऊन आम्ही 5 दिवसाचा फार आनंद घेतला आणि त्याच्यातून आम्हाला सुख समाधान भेटलं. अर्धापूर तालुक्यासह इतर कुठं आहे हे माझ्या मनानं पूर्ण जगामध्ये शाखा आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. श्री श्री 180 का 200 मला तेवढी माहिती नाही, पण 180 देशामध्ये आहे. तर देशातच नाही तर जगामध्ये बी आहे त्याचे कोर्सेस. तेवढी मला माहिती नाही, पण सरांच्या याच्यातून आम्ही ऐकलो शब्द. आज त्या 5 दिवसाची ट्रेनिंग घेतली, योगा केला, त्याचा फार आम्हाला मोठा फायदा झाला. कार्यक्रमाबद्दल काय माहिती द्याला? आपल्या अर्धापूर शहरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे योगाचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. 23 तारखेपासून आज उद्यापर्यंत आपल्याकडे कार्यक्रम आहेत आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता आहे. या सांगतेनिमित्त उद्या विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आपले जर शाळेतले पाल्य आहेत त्यांची बुद्धिमत्ता कशी विकसित होईल या विषयावर उद्या मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला कळवतो की आपल्या पाल्यांना उद्या या कार्यक्रमामध्ये खास घेऊन यावं आणि आपल्या पाल्यांच्या बुद्धीचा विकास आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमातून कसा करता येईल याबद्दल इथे चर्चा करण्यात येणार आहे. त्याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा ही सर्वांना आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुपतर्फे विनंती करत आहोत. सकाळी 4 वाजता मंदिर साफ करायला म्हणतो. हॅलो
या नाही खरंच या कापसे म्हणायचं या माहीत बोलायला तुम्हाला या बरं या लवकर या मग मग साहेब काय वाघमारेला बोलवा. ते भीतीचा फोनच नाही आलो कांड भरली का म्हणून नाही हो